फडाच्या परंपरा अशा आहे की विचारल्याशिवाय काही करता येत नाही आणि विचारल्याशिवाय माझा तोंड सुद्धा घालता येत नाही फडकरी. म्हणून फडाच्या नादाला माणसांना लागू नये, ज्ञानाच्या नादाला लागाव. कारण वारकरी संप्रदायामध्ये दोन लोकांना कीर्तन करण्याचा अधिकार आहे. एक ज्ञान परंपरा. ज्ञान परंपरा म्हणजे हरिद्वारला जाऊन आलेला असला पाहिजे, वृंदावनला जाऊन आलेला असला पाहिजे, किंवा कुठं का होईना कोणाच्या तरी गुरुमुखातून त्यांनी श्रवण केलेलं असलं पाहिजे. त्याला ज्ञान परंपरेचा साधू असं म्हटलेलं आहे. पड परंपरा म्हणजे आश्रम परंपरा, गुरु परंपरा, दिव्य परंपरा. या परंपरेचं जर का चिंतन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की हा जो अभंग घेतला याच्या सरळच देवाचं चरित्र आहे. कृष्ण गोकुळी जन्माला. जन्माला म्हणल्यावर राहिलंच काय, विठोबा रखमायच्या नंतर सांगण्याची काही गरजच नाही आहे. दुसरा एखादा अभंग घेतला असता तर बरेच अभंग. उपजोनी या पुढती येऊन काला खाऊ दही भात, वैकुंठी तो वयसे नाही कवळ काही काल्याचे माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. 3687 3695 अभंगाचे नंबर. पाहता गवळणी तवती पालथी दुधाने 3692 अभंगाचा नंबर. असे अनेक अभंग आहे. हा अभंग मी मुद्दाम याच्याहून निवडला की मला काहीच येत नाही. पहिली गोष्ट, काही येत नाही म्हणल्यावर मग सोपं सोपं माणसाने केलं पाहिजे. कशाला अवघडात घुसायचं. येतही नाही म्हणजे येतही नाही, पुन्हा तोंडही टाकायचं म्हणजे रिकामा अपमान करून घ्यायचे लक्षण आहे. संदीप गुरु या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगतायत. सर्वांना माहिती आहे कंसानं माता वसुदेव आणि देवकी यांना बंदी केलं होतं. कधी? जेव्हा वसुदेव देवकीचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर वसुदेव देवकीची वरात काढली. वरात काढल्यावर वरतून आकाशवाणी झाली, कंसा तुझ्या बहिणीच्या लग्नामध्ये आनंदानं नाचतोयस. अरे मूर्खा, हिच्या उदरातून जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा वध करेल आणि तरी नाचतोय तू. हे जेव्हा कंसानं ऐकलं, खडग मारा या धावला हात तो धरिला वसुदेवे, ठेवा बंदी खाणी तुता सांग तसे देईन मी पुत्र सत्य माझे मानी मानी हा भरवसा बोलण्याचा. वसुदेव बायको देवकी. वसुदेव कंसाचे मित्र आहेत. वसुदेवाला टोटल 18 बायका सांगितल्या भागवतात. पैकी 7 सख्या बहिणीशी लग्न वसुदेवानं केले. म्हणजे कसं, देवकीला 6 बहिणी आहेत आणि देवकी 7 नंबरची आहे. म्हणजे कृष्ण भगवंताला 6 मावश्या आहेत. त्या 6 बहिणीशी वृष्णी देशाचे राजे शूरसेन, शूरसेनाचा पुत्र वसुदेव, वसुदेव कंसाचा मित्र, मथुरेचा राजा कंस, दुष्ट कंस. दुष्टता जर का जास्ती वाढली तर लोक बापाला सुद्धा मानित नाही म्हणले, आईला तर सोडूनच द्या. फक्त थोडी दुष्टता वाढली पाहिजे. दुष्टता जर का वाढली म्हणले लोक तर आई आणि बापाला कोणालाच लोक मानत नाही. मी त्याचे प्रमाण आपल्या समोर ठेवत आहे. कंसानं स्वतःच्या बापाला उग्रसेनाला बेड्या ठोकून कारागृहामध्ये टाकलं. स्वतः निजघोषित राजा झाला, स्वयंघोषित. चाणूर मुष्टिक नावाचे दुष्ट हाताशी धरले आणि कंस अनाचार अत्याचार दुराचार करू लागला. हे करत असताना कंस मात्र, कंसाला सख्खे 8 भाऊ आहेत, त्यांचे लग्न 5 बहिणीचे लग्न लावून दिले. आणि देवकाची मुलगी देवकी, तिला 6 बहिणी आहे. त्या 6 बहिणीचे लग्न देवकीच्या आधी वसुदेवासोबत लावून दिलं आणि 7वी बहीण राहिली तर म्हणले हिच्याशी तुम्हीच लग्न करा. हिच्याशी लग्न लावून दिल्यानंतर जेव्हा हिला सोडायला कंस चालला वरातीमध्ये आणि वरतून आकाशवाणी झाली तर दुष्ट लोकांचं जे आहे ना, दुष्ट लोकांना एक भीती असते की मला कोणी मारतं का काय, माझं कोणी हिसकतं का काय, मी पुन्हा येतो का नाही काय, मी घरी जातो का काय. म्हणजे दुष्टांना चांगल्याला भीती नसती. कर नाही तर डायरेक्ट काय. 17 वर्षात मी सांगतोय उभा आहे ना कीर्तनाच्या गादीवर, एकही लफडं नाही आपलं. कोणी सांगावं नाही गावान करणी. कोणी आला असेल तर स्वामी विवेकानंदासारखं आम्ही वागलो आहे जीवनामध्ये. कारण इथे सांगायला अधिकार लागतो. सांगू की इथे सांगायला अधिकार लागतो का नाही बाबा. इथं सांगायचं आणि एखाद्याने सांगायला लफडे करू नका तर लोक म्हणते तू पाय ना कुठं कुठं तोंड काळं केलं. मग ज्याला सांगायचं आहे समाजाला की तुम्ही तोंड काळं करू नका, त्याचा अधिकार किती दिव्य लागत असेल याचा विचार करा. एक आपली पत्नी सोडता दुसऱ्या माता मावल्या ज्या आहे ना, माऊलीशिवाय बिलकुल. अरे समोरच्याची दृष्टी कशी असू द्या ना, पण तुम्ही चांगलं पाहिलं शिकाना. तुम्ही जर का पाहिलं तर तुम्हाला समोरच्या डोक्यावर शिंग सुद्धा दिसायला लागतील. तुम्हाला शिंग सुद्धा दिसायला लागतील ना. एका मोठा शास्त्रज्ञानं सांगितलंय बाबा, मनी इज गॉन, नथिंग गॉन, हेल्थ इज गॉन, समथिंग गॉन, बट वन टाइम युअर कॅरेक्टर अँड नेचर इज गॉन, देन ऑल थिंग इज गॉन. पैसा गेला कमवून घेताना पुन्हा चोराई करा, डाके टाका, काही हरकत नाही म्हणले. चोरी डाक्या तरी परवडलं म्हणले भाऊ, घरा फोडाफाडी आहे की नाही. ठीक आहे, पैसा गेला काही नाही गेलं, ऍक्सिडेंट झाला, तंगड तुटलं, घरचे मरेपर्यंत खाऊ घालतील. पण एकदा जर का तोंड काळं केलं
बायकोच्या नजरेतून गेलं, सासऱ्याच्या सगळ्याच्याच नजरेतून जर का गेलं तर कोणी काळं कुत्र गावात काही गल्लीत सुद्धा हिंग लावून विचारणार नाही म्हणले. आणि म्हणून चरित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज 1, धर्मवीर संभाजी महाराज 2, भारत के वीर सपूत महाराणा प्रताप जी 3, अहिल्या देवी होलकर मातोश्री 4, सदगुरु सेवालाल महाराज 5, जिनकी 15 तारीख को जयंती हो गई. चरित्रता निष्कांचन. त्याच वक्त्याचा प्रभाव समाजावर पडतो. नीट ऐका, त्याच वक्त्याचा प्रभाव समाजावरती पडतो ज्याचं ज्ञान जे आहे ते गुरुमुखातून त्यानं श्रवण केलेलं आहे. नो आहे साधनातून त्याच्या ज्ञानाचा जन्म झालेला असेल, साधनातून त्याचं ज्ञान प्रकट झालेलं असेल. साधनेतून करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका, झणी करणीचे करू नका, झणी करणीचे करू नका. करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका, झणी करणीचे करू नका. एकनाथ महाराजांनी याचं वर्णन केलं आहे. करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. आपल्याला नाही ना महाराज, आणि हसाना, हसाना, हसवा. तुम्हाला हसायचं असेल तर मग ते भाऊ कदमचा शोपा आणा तुम्ही. भाऊ कदमचा चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, आणि डोक्याला ताप नका, हवा येऊन द्या. फुकट आहे ना. 299चा रिचार्ज मला फुकट पाहत बसा. 4 ते 6 कीर्तनकाराकडून मोक्षाची काहून अपेक्षा करीत नाही? भक्तिवान होण्याची अपेक्षा का करत नाही? देवाशी तुमचं नातं जोडल्या गेलं पाहिजे याची अपेक्षा का करत नाही तुम्ही? तुमचं पाप कमी झालं पाहिजे, पुण्य वाढलं पाहिजे, भक्ती जागृत झाली पाहिजे अंतःकरणात, अशी का अपेक्षा करत नाही? हे सांगितलं पाहिजे की तुम्ही शिवाजी महाराजाबद्दल बोला, हरकत नाही. शिवाजी महाराजाबद्दल बोलणं काळाची गरज आहे. पण शिवाजी महाराजांचंही ऐकून लोक खरोखर आचरणात येतात का? शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये 3 माळी होत्या. 3 किती? 3 गळ्यात घालून कवड्याची माळ. ते देवीचे भक्त होते म्हणून, देवीचे भक्त आहे म्हणून कवड्याची माळ आहे. शंकराचे भक्त आहेत म्हणून रुद्राक्षाची माळ आहे. शंकराचे भक्त आहे शिवाजी महाराज म्हणून रुद्राक्षाची माळ गळाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, कवड्याची माळ आहे. आणि तुकाराम महाराजाचे कीर्तन ऐकायला आले छत्रपती शिवाजी महाराज. तर तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजाला वारकरी केलं. वारकरी नव्हते असं नाही, विठ्ठलाची साधना जे करतात आणि अधिष्ठान ज्याचं विठ्ठल आहे त्याला वारकरी असं म्हणतात, जो वारी करतो. गळ्यामध्ये तुकाराम महाराजांना स्वतःच्या हातानं शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ टाकली. शंकराचे भक्त आहे म्हणून रुद्राक्षाची माळ 1, तुळजाभवानीचे भक्त आहे म्हणून कवड्याची माळ 2. आणि शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला लागले जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचे, तर तुळशीची माळ गळ्यात आहे. 3 माळी झाल्या त्यांच्या गळ्यामध्ये. महाराज वाड्यावर या म्हणले, कशाला? कीर्तनाला. येतो कधी बोलवा. सेवकाच्या हातानं 2 पराती भरून मोहऱ्या पाठवल्या सोन्याच्या. 2 पराती. काय पॉकेट? अरे पॉकेट मागावं लागत नव्हतं म्हटले आमच्यासारखं त्या काळात. ऑटोमॅटिक छत्रपती शिवाजी महाराजासारखे हे दिव्य राजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज सारख्या संतांना द्यायचे. महाराज वाड्यावर या म्हणले, कशाला? म्हणले कीर्तनाला. पण हे काय? म्हणले दक्षिणा. हे मला पाहिजे नाही म्हटले, ही दक्षिणा मला नको. दक्षिणा काय आहे म्हटले? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येर वित्त धनते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी आणि म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. 3421 अभंगाचा नंबर 3421. तुमचं धन मला लागत नाही, ते मातीसारखं मी समजतो, तुम्ही तुळशीची माळ घाला, हेच माझ्यासाठी धन आहे म्हटले. तर बाबाजी सारखे साधू हा तपस्येवरनं ओळखल्या जातो. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते सांगतात ते तपस्वी आहे. मी कमी तपस्वी आहे, कारण की ज्ञानाची परंपरा वेगळी आहे. ज्ञानाची परंपरा वेगळी आहे, साधनेची परंपरा वेगळी आहे. पूजनीय बाबाजींचा अनुग्रह तुमच्या गावावर आहे. आज काल्याचं कीर्तन आहे
आणि थोडं गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे, तेही गरजेचं आहे. शिवाजी महाराजाचं आहे आणि मी थोडंसं याच्यामध्ये द्वैताचे बंधनं बाधीचे ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, त्या द्वैतामध्ये मी थोडं सापडलो आहे. मला सरपंचानं सांगितलं भाऊ की शिवाजी महाराजांचंही झालं पाहिजे. ठीक आहे, योगायोग 5 वर्षापासून चालू होता की शिवाजी महाराजांवर बोलायचं आहे, पण एक 10 मिनटं आपण त्याच्यावरती बोलणार आहे. पूर्व पिटिका पाहत असताना पूर्व विषय जिथे आपण सोडलाय कीर्तनामध्ये की कंसानं ज्या देवकीच्या 6 पुत्रांचा वध केला, तिला खडक घेऊन मारायला धावला, 6 मुलं मारून टाकले, 7वा बळीराम दादा झाला आणि 8वा जो आहे कृष्णं ब्रह्मं कृष्णस्तु भगवान स्वयं शुक उवाच. 10:1 स्कंद नंबर 10 अध्याय नंबर 1. कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययो राधन्यम चोभवंशानां चरितं परमाद्भुतं भगवंताचं चरित्र अतिशय गोड आहे आणि दिव्य आहे. मायेला गोकुळामध्ये जन्म घ्यायला सांगितलं भगवान श्रीकृष्णानं. भगवान श्रीकृष्ण वसुदेव देवकीचे 8वे पुत्र बनून जन्माला येणार आहे. काय कारण, सगळे देवता भगवान श्रीकृष्णाकडे गेले होते. कृष्ण अवतार घेण्याच्या अगोदर क्षीरसागरामध्ये झोपलेले भगवान विष्णू सगळे देवता शरण जातात आणि भगवंताला प्रार्थना करतात. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षल ब्राह्मण गाई भक्त मारील दैत्यासी उतरील पाल आनंद सर्वांशी करील तो. मी कृष्ण बनून येईल. देवकीचा पुत्र 8वा बळीराम दादा हे 7वे पुत्र बनतील. बळीराम एकमात्र असं उदाहरण आहे जगामध्ये की बळीरामाला देवकीनं 7 महिने आपल्या उदरात ठेवलं. 7 महिने, नीट ऐका, देवकीनं. आणि 7 महिन्याच्या बळीरामाचा गर्भ भगवान श्रीकृष्णानं कंसानं पहिले देवकीचे जे 6 मुलं मारले तसं मारून टाकू नये बळीराम दादाला, म्हणून 7व्या महिन्याचा बळीराम दादा 7व्यांदा देवकीच्या गर्भात वाढत असताना मथुरेच्या जेलमधून म्हणजे कारागृहातून देवकीच्या उदरातला बळीरामाचा गर्भ काढला आणि तो गर्भ मथुरेपासून 14 किलोमीटर गोकुळ गाव आहे, मथुरेपासून 10 किलोमीटर वृंदावन आहे. गोकुळाचे सरपंच नंद बाबा आहे, बायकोचं नाव यशोदा आहे, यशोदीची मैत्रीण रोहिणी आहे. रोहिणी वसुदेव बाबाचीच बायको आहे. किती 17 नंबरची बायको आहे. वसुदेवाला टोटल 18 बायका आहे असं भागवतात सांगितलं. 18 नंबरची बायको देवकी कृष्णाची आई, 17 नंबरची बायको रोहिणी बळीरामाची आई. बळीराम 7 महिने देवकीच्या उदरात राहिला. कृष्णानं योगमायेनं तो गर्भ काढला आणि रोहिणीच्या उदरात नेऊन घातला. रोहिणीने बळीरामाला तिकडे जन्म दिला. 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण देवकीच्या उदरामध्ये प्रविष्ट झाले. मायेला सांगितलं तू यशोदा आणि नंदाची मुलगी म्हणून जन्माला ये गोकुळामध्ये रात्री 12 वाजता गोकुळ अष्टमीच्या दिवशी. त्याच वेळेला गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता मी वसुदेव देवकी यांचा पुत्र म्हणून जन्म घेतो. जन्म तो लेते नाही भगवान, प्रकट होतो. पण आईचा पुत्र म्हणून जन्मही काही ठिकाणी शब्द वापरतात लौकिक भौतिक स्वरूपानं, तसं तर जन्म नाही, भगवंताचं प्राकट्य आहे. 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण जेव्हा उदर प्रविष्ट झाले, माता देवकीच्या गर्भ दिवसेंदिवस वाढू लागला. कोणता काळ वेळ तिथी होती? श्रावणे मारिला तोची होता मास, वसुनाम तिथी बुधवार असे. वसु नावाची तिथी आहे, श्रावणाचा मास आहे म्हणजे श्रावण महिना आहे, कृष्ण पक्ष आहे, भगवंत जन्माला येणार. वसु नावाची तिथी आहे, वार बुधवार आहे, रोहिणी नक्षत्र आहे आणि वेळ रात्रीची 12 वाजेची आहे. कृष्ण इकडे प्रकट होणार गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता. गोकुळामध्ये यशोदेनं मायेला जन्म दिला आणि इकडे भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय, बालकृष्ण लाल की जय, वृंदावन बिहारी लाल की. भगवान श्रीकृष्ण 8 वर्षाचेच प्रकट झाले. मला सांगा, जन्म घेतला असता तर लहान बालकासारखा घेतला असताना 8 वर्षाची बालमूर्ती चतुर्भुज स्वरूपामध्ये प्रकट झाली. अरे लाला, तो ऐसा आया है तो तुझे मेरा पुत्र कौन कहेगा, तो क्या करूँ माँ, छोटे बन जाओ. ठीक आहे, कृष्ण परमात्मा लहान बनले. लहान बनायच्या आधी वसुदेवाला सांगितलं, माझ्या योगमायेनं तुमच्या हातातल्या बेड्या तुटून पडतील, तुम्ही त्या टोपलीत मला ठेवा आणि इथून तुम्ही मला यशोदानंदाच्या घरी नेऊन घाला आणि तिथून तिला घेऊन या. कृष्ण लहान झाले. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसासी कळेल तो माझ्या बाळाशी मारेल. कृष्ण लहान झाले.
देवकीनं मोठ्या आनंदानं स्तनपान करवलं. वसुदेव बाबानं एक टोपली पडलेली होती, अंगारक्याची चुंबळ केली, डोक्यावर ठेवली टोपलीत कृष्णाला उचललं. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि तेथे मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ आच्छादित रूप. नामा म्हणे माझा बाप ठरल्याप्रमाणे. तुम्हाला माहिती वसुदेव बाबा गेले, नदीत गेले, पाणी यायला लागलं, कृष्णाला वरती धरलं, पाऊस यायला लागला, फणा धरला, कृष्णानं जाण्याकरता रस्ता दिला. भगवान श्रीकृष्णानं उजवा पाय यमुना नदीला स्पर्श केला. असं तुम्ही मधातून जशी जागा सोडली, गावात घुसायला गल्ली, तसं यमुना मधातून कोरडी फटक झाली. दोन्हीकडे दोन दिशेनं तिनं आपलं रूप धारण केलं. वसुदेव भगवान श्रीकृष्णाला घेऊन जातात गोकुळामध्ये. मायाच होती म्हणून तिनं जन्म घेतल्यावरही कळालं नाही यशोदेला की मला मुलगा झालाय की मुलगी, का पोरांची आदला बदल करायची होती म्हणून. वसुदेव कृष्ण परमात्म्याला घेऊन तिच्या पाळण्यात ठेवून आले आणि यशोदेच्या महालात घुसून गोकुळातून मायेला इकडं उचलून आणलं. पूर्ववत मायेला देवकीच्या मांडीवर दिलं. कारागृहाचे कुलप कड्या लागल्या गेले आणि हातात त्यांच्या बंधनं आहेत. हे पाहिल्यानंतर पोरगी रडायला लागली. त्या मायेला उचलून आणल्यानंतर पूर्ववत माया रडायला लागली. आठव्यांदा जिकडे तिकडे कंसाला आठवा दिसत होता. आठवा म्हणजे काळ. काळ आला जवळी ग्रासावया. प्रत्येकाची ती स्थिती आहे म्हटलंय बाबा. काळ माणसाला खाणार आहे. कंसाला वाटलं 6 मुलं मी मारले, 7वा बळीराम कंसाच्या धाकानं जिरला अशी बोंब उठवली होती सेवकानं, कारण की ऑटोमॅटिक गायब झाला. कसा झाला? तुम्ही काय करत होते? झोपा घेत होते का दिवसा ढवळ्या? कंस आपल्याला मारेल म्हणून 7वा जिरला अशी बोंब उठवली. तो जिरला नव्हता, तो बळीराम झाला. आणि 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण इकडून तिकडे गेले तरी कंसाला माहित नाही. माया आली. आकाशवाणी काय ऐकली होती? 8वा पुत्र तुला मारेल. कंसाला कळालं 8वं पोरग झालं. तलवार घेऊन मारायला निघाला. देवकी रडू लागली, भैया इतना बेरहम मत बन. अरे आकाशवाणी हुई थी कि तुझे मेरा 8वां बालक मारेगा. 6 तो तूने बेड़े बहरेमी से मार दिए, 7वां तेरे डर से लुप्त हो गया, गायब झाला. तो बळीराम झाला होता, पण कंसाला असं दर्शवलं की तो तुझ्या भीतीनं गायब झाला. आणि 8वा मारणारा पोरगा होणार होता रे. दादा पोरगी झाली रे. अरे सोड रे हिला. पोरग होणार होतं पण पोरगी झाली रे, नको ना मारू. मैं कुछ नहीं जानता. दुष्ट कंसानं देवकीच्या मांडीवर झोपलेली माया जी वसुदेवानं गोकुळातून उचलून आणली यशोदेची पोरगी, तिकडे आपलं पोरग कृष्ण नेऊन ठेवलं. तिकडे माहित नाही अजून, इकडे माहित झालं कंसाला. कंसानं प्रत्येक वेळेस सारखं त्या पोरीचे पाय आपल्या हातामध्ये धरले, ओढलं, गरागरा फिरवलं. दरवेळेस कंसाची एक सवय होती, पोरग ओढायचं, फिरवायचं, वरती फेकायचं, आकाशाकडे भिरकून द्यायचं, ते पोरग खाली येऊन पडायचं. यावेळेस ती पोरगी खाली नाही आली, ती विंध्यवासिनी देवी झाली. तर ती माया होती ना भगवंताना पाठवलेली. सिंहावर बसलेली आहे, अष्टभुजा आहे, हिरवं पातळ तिनं घातलेलं आहे ती देवी भागवतातली. आणि ती हसू लागली. तुझ लागी वधी यथार्थ प्रमाण आहे, चांगलं आणि खरोखर तंतोतंत लागू प्रमाण आहे. ती माया म्हणाली तुझ लागी वधी उपजला मज आधी. अरे मूर्खा, ज्याला तुला मारायचंय तो इथंच तुझ्या समोरून निघूनही गेला, तू झोपीच्या तारेत राहिलास. तुला मारणारा शत्रू, तुला वध करणारा तुझा काळ माझ्या आधी जन्माला आलाय. कुठे म्हटले? कृष्ण गोकुळी जन्मला. तुझं लागी वधी उपजला मज आधी. कोठे असं विचारलं कंसानं. तर तिनेच उत्तर दिलं आणि ते ऐकल्यावर कंस चक्क येऊन खाली पडला. त्याला अंतपुरामध्ये नेलं आणि वैद्य त्याच्यावर विलाज करू लागले. इकडे कृष्ण गोकुळी जन्मला, दिष्टा चळकाप सुटला. पुन्हा सांगतोय, भौतिक स्वरूपानं तुकाराम महाराजानं लौकिक शब्दाचा प्रयोग अभंगामध्ये केलाय. तसं भगवंत जन्म घेत नाही म्हटलं, कारण जन्म घेतलं तर मृत्यूचं बंधन त्याला बांधेल आणि मृत्यूचं बंधन भगवंताला बाधक नसल्या कारणानं न्यायशास्त्रकार सांगतात अजन्म अविनाशी तत्व भगवंत आहे. पण त्यांनी जर का जन्म घेऊन दाखवला नाही म्हटले, प्रकट झाला होता तो आधी आणि नंतर मग पुत्र झाला देवकीचा, अशा पद्धतीने. म्हणून तुकाराम महाराजांना एक भौतिक लौकिक लोकांना कळावं की नंदाला पोरग झालंय. त्यांनी पाहिलं की नंदाला पोरग झालं. त्या मायेने कंसाला सांगितलं, कुठे म्हटले तुझा शत्रू? कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कृष्णाला पाळण्यात ठेवल्यावर सकाळी 4 वाजता यशोदेच्या दासीनं उठून पाहिलं. आता वसुदेवानं तर कृष्णाला रात्री 12 वाजताच आणून ठेवलं होतं ना जन्म झाला. पण जोपर्यंत कृष्णाला तिथे आणून ठेवत नाही, मायेला तिकडे घेऊन जात नाही, तोपर्यंत कानोकान कोणाला खबर नाही झाली पाहिजे. भगवान श्रीकृष्णानं मायेला सांगितलं होतं, माया म्हणजे अडकवणे आणि ईश्वर म्हणजे सोडवणे. भक्ती म्हणजे सुटणे, बंधन म्हणजे अडकणे.
मायेला ईश्वरानंच आज्ञा केल्यानंतर मायेनं लक्षात येऊ दिलं नाही की कृष्ण तुझा तिकडे गेला आणि मी त्याच्या आज्ञेने इकडे आले आहे म्हणून. नाही, कृष्ण इकडे आला आणि मी तिकडे गेले आहे म्हणून. सकाळी 4ला कृष्णाला पाहिलं. आता कृष्ण कोणाचं पोरग आहे? वसुदेव देवकीचं. कुठं झालं म्हटले? 14 किलोमीटर लांब. कुठं? कंसाच्या कारागृहामध्ये जे बंदी आहेत वसुदेव देवकी, त्यांचं पोरग बापानंच आणून सोडलं कृष्णाच्या. कोणाकडं? नंदाकडं, यशोदेकडं. सुखी राहीन पोरग, नाही तर कंस आमच्या 6 पोराला जसं मारलं तसं यालाही मारून टाकेल. हा उद्देश भौतिक स्वरूपानं, लौकिक स्वरूपानं. कृष्णम ब्रह्म, कृष्णस्तु भगवान स्वयं, कौन बाल बाका कर सकता है भगवान का, लेकिन माँ बाप को तो बच्चा बच्चा ही लगता है, कितना भी शक्तिशाली क्यों ना हो, कितना भी बड़ा भी क्यों ना हो. आणि मग सकाळी 4 वाजता पाहिलं कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका बस सुटला. 4 वाजता पाहिलं पोरग झालंय. पोरग सरपंचीन बाईला पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेधियले तेने वेधियले तेने वेधियले मन का वेधलं म्हणले. गावात जर काय एखाद्याला पोरग झालं तर संग सगळं गाव थोडी पाहिलं जातं. काही कॉन्टॅक्टमध्ये लोक जातात. और बच्चे को बधाई दी जाती हमारे वृंदावन में. इकडे म्हणतात वबाळणी बाई पोरग झालं तर कमीत कमी 100-50 घेऊन चालव. माय नाही जाती म्हणून काय गेलं काही कळतं का नाही बाया, असं म्हणतात ना खेड्यात. उसको वृंदावन में बधाई बोलते. बरं कारण काय माहिती का? त्याचं कारण असं सांगितलंय की नंद बाबा हे गोकुळाचे सरपंच आहेतच आहे. यशोदा त्यांची पत्नी आहेच आहे, दुमत नाही. परंतु नंद बाबाकडे 9 लाख गायी सांगितल्या आहे. सगळ्यात अगोदर त्यांची गोशाळा आहे असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे, शुकाचार्याचं म्हणणं आहे. आणि नंद बाबाचं वय 60 वर्षाचं आहे, यशोदेचं वय 54 वर्षाचं आहे. पोरगच होत नाही आणि मग पोरग झालं म्हणून आनंद आहे. त्याचं कारण असं सांगितलं की नंद बाबाला एक सख्खा भाऊ आहे. सख्खा भाऊ नंद बाबाला, त्याचं नाव उपनंद सांगितलं. काय? उपनंद. आणि 2 सख्ख्या बहिणी आहे, नंदा आणि सुनंदा, कृष्णाच्या आत्या. उपनंदाला पोर आहे पण नंदाला पोरं नाही. खूप प्रयत्न केला. 60 वर्षाचं वय झालं. यशोदेचं 54 वर्षाचं वय झालं. मुलगा नाही आहे. कृष्णाचा जन्म होण्याच्या 1 वर्ष आधी म्हणजेच गोकुळ अष्टमीच्या दिवशीच, पण कृष्णाच्या जन्म व्हायच्या मागची वर्षीची गोकुळ अष्टमी बरोबर. तेव्हा उपनंदानं आपल्या घरी ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम ठेवला. नंद पाहून रडू लागले की काय माझ्या भावाचं आयुष्यवरी आहे भाऊ. माझ्याकडे एवढ्या गाई, एवढी प्रॉपर्टी, लेकिन कुल का दीपक नाही, कुल का वारिस नाही. असे 2-4 बच्चे, प्रॉपर्टी कम आहे, लेकिन मग आनंद में है. लग्न झाल्यानंतर पोरं नसते तर खुशी काही कामाची नाही म्हटलं. नंदाचा उतरलेला चेहरा पाहिला उपनंदानं. भागवतातली कथा आहे. शुकवाच राजा परीक्षित को सुना रहा है शुकताल तीर्थ में. उपनंद म्हणाला भैया एक काम करो, आप ब्राह्मणों का तिलक करो. ब्राह्मणाला गंध लावू लागले नंद बाबा. ब्राह्मणानं आशीर्वाद दिला माहिती का? अगले साल के गोकुल अष्टमी के दिन आपके यहाँ पर लाला भयेंगे. काय आशीर्वाद दिला? पुढच्या वर्षीच्या गोकुळ अष्टमीच्या दिवशी तुमच्या इथे कृष्ण येईल, लाला भयेंगे. नंदबाबा तर डोक्याला हात लावला. अब तो मेरी उम्र ढलती जा रही है. बेटा यदि होता तो 40 के पहले हो जाना चाहिए था. अब तो मैं 60 का हो गया. अब तो पुत्र होने से रहा. मेरी बीबी 54 की हो गई. जवानीत आम्हाला पोरग झालं नाही, आता पोरग होईल होय. काय उत्तर दिलं माहिती का ब्राह्मणांनी? अरे या ब्राह्मणों का आशीर्वाद है, कभी छूट नहीं जाएगा. साधनारत ब्राह्मण जे लोक आहेत ना, ब्राह्मणस्य दक्षिण करणे नित्यम तिष्ठन्ति दैवता. दत्तात्रय सांगतात गुरुचरित्रामध्ये, ब्राह्मणों का आशीर्वाद कभी खाली नहीं जाएगा. नंद बाबाला प्रतीती आली. आनंदाला परावार नाही. सरपंचाला पोरग होऊन द्या. सरपंचाची बायको सरपंचीन बाई. सगळ्या जणी म्हणल्या सरपंचिनीला पोरग झालं तर आम्ही कथा करू, आम्ही कीर्तन करू, आम्ही गायन करू, आम्ही सुंदरकांड करू. म्हणून कृष्णाचा जन्म झाल्यानंतर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. लेखा बाळ कृष्णनंदा घरी नंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. तुका म्हणे चंदे म्हणे मोहिले गोविंदे. 1154 भंगाचा नंबर. आणि झालं वय सरपंचीन बाईला पोरग. अगं आपण नवस केलं पण आधी पोरग पाहू आणि मग नवस फेडू. पाहिला एक म्हणली कुठून आली व वाड्याहून आले. ही गवळण ही गवळण सांगती गवळण झाला यशोदे. ही गवळण ही गवळण झाला यशोदे. सांगती गवळण झाला यशोदे. सणाबाई सुंदर वर्णन करतात. एक धावी एके पुढे वाटी ताटी सुंटवडे. सुंटवडे वाटत सुटल्या. ज्या आल्या नव्हत्या त्या विचारत होत्या दुसरीला, ज्या पळत होत्या लगबगीनं कुठून आलात.
सांगितलं माहिती नाही का काय? अगं आपले सरपंच 60 वर्षाचे आणि बायको 54 वर्षाची, पोरगच होणार नव्हतं त्यांना. पुऱ्या गाव गोकुळानं नवस केला की सरपंचीन बाईला पोरग होत्या, सरपंचीन बाईला पोरग. तेव्हा पोरग झालं ते पाहून येतोय आम्ही. एक धावी एके पुढे वाटी सुंट पडे, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. त्या कृष्णाला पाहण्यासाठी दुष्टाला चळकाप आणून त्याच्या हृदयाला थरकाप भरवून त्याला बेशुद्ध पाडण्याची क्षमता ज्या बालकृष्णामध्ये आहे, त्याचा अवतार झाल्यानंतर गोकुळातल्या लोकांचं काय म्हणणं होतं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. भगवान श्रीकृष्ण अप्रकट ब्रह्म प्रकट झालं, अतत्व तत्वात आलं, अमर्याद स्वरूपाचा भगवंत मर्यादेत आला. दिलेल्या वचनाची पूर्तती करण्याकरता, देवांना दिलेल्या वचनाची पूर्तती करण्याकरता, 24 अवताराच्या क्रम पूर्ण करण्याकरता म्हणा, अनेक भावांना आपल्याला त्याचा विचार करता येईल. त्या क्रमाची पूर्तता करण्याकरता भगवान श्रीकृष्ण 24-22 अवतारापैकी 8वे पुत्र तर बनवून आलेच आले, पण यशोदेला आणि नंदाला धन्य करण्याकरताही आले. आणि म्हणून होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. आपल्याकडं असं करतात का? आपल्याकडं जर का पोरग जन्माला आला तर पान साखर कोण वाटतं? ज्याच्या इथं पोरग झालं तेच वाटतं, पेढे तेच वाटतं, जिलेबी तेच वाटतं. वाढदिवस आला पोराचा तर काही दुसरा माणूस करतो बाजूचा, तो तर फार फक्त येतो डाळबट्टी खाऊन जातो, बाजूचाच करतो, ज्याचा आहे तोच करतो म्हटलं. पण इथं तसं नाही आहे. होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. भगवान श्रीकृष्ण बालकृष्ण तर आहेच आहे, पण सौंदर्यता एवढी आहे भगवंताची, दिव्यता एवढी आहे, अनुपमता एवढी आहे की एकदा जो माणूस किंवा जी गोपी पाहायला जायची कृष्णाला, वापस लवकर येतच नव्हती, बाहेर दाटी व्हायची. बाकीचे म्हणायच्या निघता का नाही बाहेर, आम्हाला पाहू देता का नाही का? सगळंच मधुर आहे. जे जे कृष्णाला पाहून आले म्हटले, प्रत्येकानं आपल्या घरी गुड्या लावल्या, तोरणं लावले, गुरुजीला बोलवलं, गायन गी सत्यनारायण करती कथा गाती गाणे. का? होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. त्याचं परत एक कारण असं सांगितलं, तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती नाही देखील ते मेळ भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर तुला म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. भगवान श्रीकृष्ण बाबा आनंद 9 लाख गायी आहेत, 2 लाख गायी दान केल्या, 7 पर्वत आणि तिळगुळ एकत्र करून पर्वत दान केले. 5व्या दिवशी नाळ गळून पडली, नंदोत्सव केला. आणि बाकीचे जे लोक ज्यांना ताक प्यावं लागायचं कृष्णाचा जन्म व्हायच्या आधी, त्यांना दूध दही सगळे पंचपक्वान्न भेटायला लागले. आणि म्हणून होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. कृष्णरूपी ब्रह्माला पाहिलं किंवा ब्रह्मरूपी कृष्णाला पाहिलं किंवा निर्गुणाला सगुणात आलेलं पाहिलं, त्याचं सौंदर्य पाहिलं, आणि म्हणून त्याच्याच नावाचा छंद लागला अभंगाच्या. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती, सदा नाम वाचे गाती. का? 2 लाख गायींचं दान केलं. कृष्णाचं वय 5 दिवसाचं. 2 लाख गायींचं दान केलं, 7 पर्वतांचं दान केलं, तिळगुळाच्या वस्त्रांचं दान केलं, अन्नदान केलं. 6व्या दिवशी पुतना मारायला आली, 10व्या दिवशी महाबळ मारायला आला, तृणावर्त शक्तासुर मारायला आला. 70व्या दिवशी कृष्ण नाव ठेवलं. 6 महिन्याचे झाले, 9 महिन्याचे झाले, रांगायला लागले देव. तळवे तळ हात टिकेत डाव्या गुडघ्याने रांगत. 2.5 वर्षाचे झाले भगवंत. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. 3688 भंगाचा नंबर. दह्या दुधाच्या चोरी भगवंत करू लागले आणि सगळ्या गोपांना दही दूध खाऊ घालू लागले. 5 वर्षापर्यंत वय वर्ष 5 वर्षापर्यंत यशोदे भवत्या मिळाल्या गवळणी सांगती गारहाणे नाना परी. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे पाहती गवळणी तवती पालती दुधानी. 9 लाख गोपाळांना ज्यांना फक्त ताकच भेटायचं प्यायला खायला दूध भेटत नव्हतं. 9 लाख गोपाळांना दही दूध खाऊ घालायचे तर 100 घरामध्ये डाके मारावं लागायचे भगवंताला. आणि मग देवाच्या कंप्लेंट आईकडे जेव्हा जाऊ लागले, पोराचं काही खरं नाही, पोराला शाळेत पाठवलं पाहिजे. शाळा कोणती होती? तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणात या. आता हे चिजीव सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा. खिचडी काढला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. 3755 भंगाचा नंबर. माझे गडी कोण कोड निवडा भिन्न या तुणी आपापणामध्ये मिळो. एक खेळो एकासी घाबऱ्यांच्या मुडा कडा ध्याडा भडा बळतिया. तुका म्हणे देवापासी विटाळसी नसावी. 3736 भंगाचा नंबर.
गडी गेले रडी कान्ह्य नेदी सतू चढी 3695 हे सगळे अभंग जे आहेत भगवान श्रीकृष्ण रोज गोकुळाहून 4 किलोमीटर वृंदावन आहे 9 लाख गोपाळांना सोबत घेतात आणि त्यांच्या गाईंना सोबत घेतात तिथे गाई चाऱ्यांना सोडतात घरी जेवण करतात डबे सोबत घेतात बासरी बाजूला परत वापस घेऊन येतात तिथे अघासूर मारला कंसानं जो अजगराच्या रूपात पाठवला बकासूर मारला बाघाच्या रूपातला शंकासूर मारला प्रलंबासूर मारला केशी मारला घोड्याच्या रूपातला अरिष्टासूर मारला बैलाच्या रूपातला धेनुकासूर मारला गाढवाच्या रूपातला या सगळ्या राक्षसांचा संहार केला ब्रह्मदेवाच्या मोहाचं निरसन केलं नोहे नोहे भगवंतानं तिथं काला केला एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी सकाळी जेवण करायचे गोकुळात आणि दुपारचे डबे घ्यायचे दुपारचे डबे खायचे आणि मग घरी संध्याकाळी येऊन जेवायचं पण एक दिवस दुपारचे डबे खाऊन खूप खेळले म्हणून भुका लागल्या आणि अन्न संपलं काही साधू संत आले होते तिकडून अन्न आणायला सांगितलं त्यांनी दिलेलं अन्न जे भगवंताने एकत्रित केलं काल्याची सुरुवातच भगवान श्रीकृष्णाने केली आहे त्याला मांदियाळी असं म्हणतात सांप्रदायिक परिभाषेमध्ये विविध प्रकारच्या अन्नाचं एकत्रीकरण मांदियाळी काला काल्याची या आसे देव जळी झाले मासे 3732 अभंगाचा नंबर आज ओस अमरावती काला पहावया येती विसरती देह भाव आपुला न समाये मेदिनी सकळ दैवाचे दैवत जे उभे या रंगात क्रीडा करीत कान्होबा 3734 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांच्या वरतून देवता या गोपाळांना म्हणतात तुम्हाला आम्हाला तुम्ही आम्ही काला खातोय म्हणजे कृष्णाचे गोप होतात पण ज्याला काला खायला भेटतोय तो देव दुर्लभ काला या सुखाकारणे देव पेडावला हा काला तिथेही नाही म्हटलंय वरतून देवता पाहतायत वृंदावनाच्या रण्यामध्ये कृष्ण एकची टाळी झाली काला वाटतोय वरतून देवता कृष्ण तर पाहिना देवाकडे कृष्णाला माहिती आहे स्वार्थी आहे कृष्ण परमात्मा पाहिना गोपांनी पाहिलं अरे बाप विमानामध्ये दाटी करून देवता आले ते देवता खाली गोपाळ जे काला खात होते त्यांना म्हणत होते मला मला अहो आम्हाला द्या ना काला आम्हाला द्या ना तर खालचे हे जे गोपाळ होते ना देवासोबतचे ते म्हणे तुम्हाला नाही काला महाराजांचं प्रमाण आहे वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखव तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीये वीरगाढे आम्हाला काला भेटतोय का कंठे धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम 3725 अभंगाचा नंबर असा देव दुर्लभ काला भगवंतानं केला आणि अशा भगवंताच्या स्मरण केले आणि काय होतं दोषांचं हरण होतं म्हणतात सांप्रदायिक भजन होईल सर्व पुरुष बांधवांनी हात वरती करायचे आहेत माता माऊल्यांनी जागेवरती टाळ्या वाजवायच्या आहेत एक ताल एक लय एक स्वर हरि विठोबा रखोबा फेब्रुवारी आहे आज चांगले चांगले लोक बोलून गेले शिवचरित्रकार आपल्या कीर्तनामध्ये आले होते बाबाजींनी मला आमचे पूजनीय पितृतुल्य परमपूज्य गावचे भूमिपुत्र ज्यांना मानतात ते सन्माननीय हरिभक्तीपारायण श्री वेदशास्त्र संपन्न साधनारथ ललितादासजी महाराज यांनी मला लिहून दिले की आज श्री परमपूज्य साखरे महाराजांचे स्मरण झाले आणि तुम्ही नवीन साखरे महाराज आहे बाबाजी इतना बड़ा मत करो मैं उनका शिष्य हूँ बस उनके चरणों की धूल हूँ बाबाजी 19 फेब्रुवारी 1630
त्याच्या अगोदरचा 350 वर्षापूर्वीचा काळ. जुलुमगिरी, अत्याचारी, बेरोजगारी, जाळपोळ, देवळ तोडली, देवळ उद्ध्वस्त केली, मस्जिदी उभा केल्या. गंध लावण्याचा कोणाला अधिकार नाही, तुळशीची माळ घालण्याचा अधिकार नाही. आणि आमच्या हिंदूंच्या आई बहिणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर घराच्या बाहेर निघू शकत नव्हत्या. म्हणून गरज होती एका छाबाला जन्म घेण्याची. अखेर तो दिवस उजाडला. जे कोणालाही जमलं नाही या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. विजापूरची आली आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, कर्नाटक मधील गोवळकोंड्याची कुतुबशाही, दिल्लीची मुघलशाही, डच, पोर्तुगीज, फ्रान्स पळता भुई थोडं करून सोडलं होतं. एका सिंहाची, छाव्याची, रक्षणकर्त्याची भगवंताला अवतार घेण्याची गरज होती. पुणे परगणा प्रांतामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती श्रीमंत श्री शहाजीराजे भोसले आणि मासाहेब जिजाऊंच्या पुढे 19 फेब्रुवारी 1630 एका छाव्याने जन्म घेतला. आणि त्याचं नाव म्हणजे फक्त पाठीमागे जय म्हणायचं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजाचं प्राकट्य झालं. भगवान शंकराचा अवतार मानतात आपल्या भारतातले लोक. काहीची तर छत्रपती शिवाजी महाराजावर एवढी श्रद्धा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्यावर ते चप्पल घालून सुद्धा जात नाही का. भगवंताच्या मंदिरात भक्त चप्पल बाहेर सोडून जात असतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सरंजामशाही, जहागीरदारी हे सगळे पदक काढून घेतले. हेच लोक निजामाची आणि आदिलशाहीची चाकरी करून प्रजेला होरपळत होते, भाजून खात होते, शेत साऱ्याच्या नावावर, वसुलीच्या नावावर. आणि म्हणून तर आजही आठवल्या जात आहे 350 वर्षानंतरही रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. असे अनेक पवाडे सहू बाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी, नभती मोघलांना आक्रमणाची संधी. सहू बाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी, नभती मोघलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या अवती भवती, किल्ल्याच्या अवती भवती काटेरी रान आहे, काटेरी रान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. त्या मर्द मराठ्यांची, त्या मर्द मराठ्यांची म्हणून ताठ मान आहे, म्हणून ताठ मान आहे. असे उत्तुंग भरारी घेणारे, दक्षिण भारतापासून ते तंजावर पर्यंत राज्य स्थापन करणारे, हिंदू धर्माचा भगवा झेंडा अटके पार घेऊन जाणारे महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीचा पहिला राजा जर का कोणी असेल ते म्हणजे माझे भगवान छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणूनही आजही आठवल्या जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर का घ्यायचे असेल
समजा जे लोक छत्रपती शिवाजी महाराज जय जयकार करत असतील आणि पुन्हा मूर्खपणा करत असतील तर समजायचं छत्रपती शिवाजी महाराजाचे गुण त्यांनी काहीच घेतले नाही. का? दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका, संकुचित जगण्याला सार मानू नका, जीवनाला कधी भार मानू नका, शिवरायांची शपथ कधी हार मानू नका. का? गाढवांच्या संगती राहाल, गाढवांच्या संगती राहाल तर मातीच खाल, आणि छत्रपतीच्या खऱ्या विचारांना जगाल तर तुम्ही देखील छत्रपतीचे पाईकच व्हाल, छत्रपतीचे पाईकच. ते मात्र शंका नाही याच्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना, चांगल्या चांगल्याला घाम फुटायचा. अरे बहुत अख्खा नाही सर शिवा आले आदिलशाहीचे आहे म्हणजे बड़ी बेगंबर का शेवटचं आहे. अरे तुमने कोई लाल नहीं कोई मर्द नहीं क्या? चूड़िया पहनो चूड़िया, बुर्खा पहनो बुर्खा, जो गया वो मरा, जो गया वो मरा, कोई भी पकड़ के नहीं ला सकता शिवाजी को. ऐसा आवाज एक उठलं असं माराऊंगा शिवा को. माशाअल्लाह माशाअल्लाह क्या बात. महाराजां शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम. शिवाजी महाराजांची, शिवाजी राजाची कीर्ती बेफाम होती बरं का. आली आदिलशाही, बडी बेगम म्हणजे त्याची आई बरं का. शिवाजी राजाला आणायला कोणीच तयार होईना. एक जण उठलं, नजरेत तिच्या अंगार, नजरेत तिच्या अंगार, कपदार झालं कपदार, दरबार झालं कपदार, कोणी घेईना धाकार, साऱ्यांनीच मनती हर. अफजल खान उठला, पोटात आडवं सुटलेलं, 64 बायका होता त्याला. ते म्हणलं मैं लाऊंगा शिवा को मैं, कितनी सेना ले जाओगे? 20,000. खान निघाला, वाटेत भेटेल त्याला मुरडात सुरडात. शिवाजी राजाचं आता काही खरं नाही. अफजल खान तुळजापुराला आला, तुळजापुराला. कोणीतरी म्हणलं शिवाजी राजाची देवी आहे देवी, असं चलो तुळजा भवानीला पाहून म्हणतो कसा अफजल खान, तो तुम हो तुळजा भवानी, बताओ अपनी करामात वरना हम बताएंगे अपनी करामात. मूर्ती काही बोले ना. पुजारी गेले पळून, त्यांना म्हटलं काही खरं नाही बुवा. छन्न्या घेतल्या छन्न्या, हा हातोड्या. तुळजा भवानीची विटंबना केली अफजल खानानं, तुळजा भवानीची मूर्ती फोडली. पंढरपूरवर नजर गेली अफजल खानाचे. पंढरपूरच्या बडव्यांना म्हटलं अरे बाप रे, यो शैतान जसं तुळजा भवानीला फोडलं तसं काय आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाला फोडतो का काय? पंढरपूरचा पांडुरंग पुजाऱ्याने विहिरीत नपून ठेवला. अफजल खानाची तळपायाची आग मस्तकाला गेली. तुमने भगवान को छुपा दिया ना, अब देखो मैं क्या करता. हिंदूंच्या आई बहिणीची नागणे धंड काढली, नंगा नाच केला पंढरपुरात. शिखर शिंगणापूरचा ब्राह्मण पळून गेला. महादेव फोडला, तुळजा भवानी फोडले, देवळ उद्ध्वस्त केली, हिंदूंचे घर लुटले, आई बहिणींचे आबरू लुटले. आणि असा अफजल खान प्रतापगडवर भेटावंच लागेल. राजे जिजामातेने भेटण्याचा टाइम ठरवला. खानाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापगडच्या पायथ्याशी एक नक्षीदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला, नक्षीदार शामियान्याला खान दौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. ये नक्शेदार शामियाना देख करके अफजल खान बोल रहा है, अरे सैयद ये शाहजी का लौंडा, अरे माशाल्लाह, अल्लाह ने तो इतनी दौलत हमारे आका को भी नहीं फरमाई, अरे इतना नक्शेदार शामियाना.
शिवाजी महाराजाचे वकील गोपे ते म्हणतात, साहब ये आपका ही है, कैसे? शिवाजी राजा आपके भतीजे हैं, कैसे? वो उनके पिताजी आपके साथ में काम करते थे ना, आपको सौंप देंगे, बैठ जाओ. ओव्हर कॉन्फिडन्स माणसाला घेऊन मरतोय, माणसाला. शिवाजी महाराज अफजल खानला भेटण्याकरता आले. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. त्यासी नाही जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची. शिवाजी महाराज आले. अफजल खान हरामी औलाद, भरोसा नाही. दाढीला झिरो कट मारला, म्हणजे पूर्ण नाही काढली, ठेवली पण झिरो कट, हातात येऊ नये म्हणून झिरो कट. डोक्यामध्ये मुकुट लोखंडाचा, वरती जिरे टोप, आतमध्ये चिलखत, वरती रेशमी वस्त्र भरजरी, गालीचा शाल राजा टाईप, हे इकडून असं इकडून असं. डाव्या हाताला वाघ नख, इथे कमरेला गुंडाळलेलं जे हे आहे कंबर, इथे पिचवा. शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला निघाले. बाकीच्यांनी बाहेर, आतमध्ये कोणीच नाही. फक्त शिवाजी राजाचा वकील आणि अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आणि गोपे आतमध्ये. सय्यद बंडा आतमध्ये, शिवाजी राजा आतमध्ये जाईन, त्याला बाहेर काढा. अरे उतना डरता क्यों है? डरता नहीं है, बाहर निकालो उसको. सय्यद बंड्याला बाहेर काढलं. शिवाजी महाराज आतमध्ये गेले. शिवाजी महाराजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवा आओ, अपने चाचा जान के गले लग जाओ. छत्रपती शिवाजी महाराजांना लावलेले हे अर्धचंद्र गोरगंड खाली टिपका. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला गळ्याला लावलं, दसऱ्याला भेटतो तसं 1 2 आणि 3, आणि खानानं दगा केला. खानानं शिवाजी राजाची मान आपल्या दोन्ही हातेलीत दाबली. खडताभिमानी मान्याला, खडताभिमानी मान्याला, खडताभिमानी मान्याला, कटारीचा मार त्यानं केला, कटारीचा मार त्यानं केला. चिलखतम होताई अंगाला, चिलखतम होताई अंगाला, खानाचा मार फुक केला. खान यडबडला. आपला शिवाजी राजा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता, आता तर याला मारावंच लागेल. पिचवा काढला, पोटामध्ये पिचवा ढकलीला, पोटामध्ये पिचवा ढकलीला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फाडलं पोटाला, टरा टरा फाडलं पोटाला. दबा दबा खाला तर कोथळा बाहेर आला, आला जी जी आला, आला जी जी आला. प्रतापगडचे युद्ध झाले. झालेली सेवा भगवंताच्या चरणामध्ये समर्पित करण्यापूर्वी ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, क्याल्याचा अभंग होईल, शिंके लाविले दुरी होईल, आरतीची तयारी होईल, आणि मग पुढची सूचना असेल. झालेलं कीर्तन अष्टसिद्धिविनायक गणपती भगवान, माता राणी देवी भागवताच्या चरणामध्ये, पूजनीय ललितादासजी बाबा, सर्वानंद गिरीजी महाराज, अन्य साधू संत, आमचे साधनारत वारकरी लोक, आपण श्रोते मायबाप यांच्या चरणामध्ये, आचार्य ब्राह्मणवृंद, दोन्ही संदीप गुरुजी, आमचे शिष्य सोनोने गुरुजी यांच्या चरणामध्ये समर्पित करून, तुमच्या मुलासारखं काही आवडलं नसेल तर माझ्या वाणीचे दोष समजून काढून टाका, आणि जे आवडलं असेल ते तुमच्या हृदयात साठवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. शिंकेला गेले दुरी, होतो तिघाचे निवरी. तुम्ही वारे डोली करे, मुख पसरवणी घडी. पातीच्या दारा घ्या रे दुहीचा कोपरा. मी वारे डोली कडे, मुख पसरवणी घडी. कामने हाती ठोका, नाही पडू देती लोका. तुम्ही वारे डोली कडे, मुख पसरवणी घडी. कंठी धरला कृष्णमणी, प्रकाश आला वाटो एकामेका
वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाळे काला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम हा तुका ज्ञानदेव तुका